नमस्कार मंडळी, मी शिवज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय अनेकांच्या मनात असलेला पण उघडपणे विचारायला थोडासा संकोच वाटणारा आहे. बरोबर की नाही? थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल. मी मांसाहारी आहे तरी मला स्वामींची कृपा मिळेल का? हा प्रश्न चुकीचा नाही, कारण मनात श्रद्धा आहे पण शंका सुद्धा आहे. म्हणूनच अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला असतो. तर स्वामींची कृपा नेमकी कशावर अवलंबून असते हे आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थ यांनी कधीही भक्तांना बाह्य गोष्टींवरून मोजले नाही, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, गरीब श्रीमंत या गोष्टी सुद्धा त्यांनी पाहिल्या नाही. मग ते आहार का पाहतील? का लोक भेदभाव करतात? स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य फक्त सात्विक आहार घेणाऱ्यांसाठी नाहीत आणि नव्हतीच, ती प्रत्येक श्रद्धावान भक्तासाठी आहे. त्यामुळे हे आहाराबद्दल हा सगळा भेदभाव हा माणसांनी तयार केलेला आहे. आहार हा शरीराचा, भक्ती ही आत्म्याची. आपण जे खातो ते शरीरासाठी असतं, पण आपण जे विचार करतो, जे अनुभवतो ते आत्म्यासाठी असते. बरोबर की नाही? जर एखादा मनुष्य मांसाहारी असला पण मनाने प्रामाणिक, दयाळू आणि स्वामी भक्त असेल तर त्याची भक्ती कमी कशी ठरू शकते? सांगा बरं. अध्यात्म सांगते, मन शुद्ध असेल तर मार्ग शुद्ध होतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. एक सत्य अनुभूती, एका भक्ताची कथा मी तुम्हाला सांगते. तो स्वामींचा प्रचंड भक्त होता. दररोज नामस्मरण करायचा, पण त्याला एक खंत होती. त्याच्या मनामध्ये एक खंत होती की तो मांसाहारी होता आणि त्याच्या मनात नेहमी अपराधीपणा असायचा. की एक दिवस त्याने मनोमन स्वतःलाच विचारले, स्वामी, मी असा आहे तरी तुम्ही मला स्वीकारता का? त्या रात्री त्याला स्वप्नात दर्शन झाले. कोणाचे? स्वामींचे दर्शन झाले. स्वामी शांतपणे म्हणाले, तू मला तुझ्या मनात ठेवले आहेस, मग मी तुला का दूर ठेवू? तो भक्त रडू लागला, कारण त्याला समजले स्वामींना ताटातील अन्न नकोय, हृदयातील श्रद्धा हवे. आणि ती सुद्धा खरी श्रद्धा, जे वरवरची श्रद्धा नकोय. स्वामी स्वामी करून श्रद्धा होत नाही. पारायणाची ताकद अनेक भक्त सांगतात की श्री गुरुचरित्र पारायण केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. मनातील भीती कमी झाली आहे, नकारात्मक विचार दूर झाले आहेत आणि घरात शांतता सुद्धा आली आहे. पारायण म्हणजे केवळ वाचन नाही, तो आत्म्याचा प्रवास आहे. तसंच नवनाथ भक्तीसार हे पारायण मन स्थिर करते. हे तुम्हाला सगळ्यांना तर अनुभव या गोष्टीचा आलाच असेल. गुरूंच्या कथा सांगतात, गुरु भक्ताला त्याच्या बाह्य सवयींवरून नाही तर त्याच्या समर्पणावरून स्वीकारतात. बरोबर की नाही? त्यामुळे फक्त वरवर स्वामी स्वामी करून काही उपयोग नाही. स्वामी सेवेत आल्यावर काय बदल घडतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, पण एक अनुभव तुम्हाला सांगते. जेव्हा आपण नियमित नामस्मरण करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा मन शांत होऊ लागते, राग कमी होतो, अहंकार वितळतो, भीती नाहीशी होऊ लागते. आणि काही लोक म्हणतात, आमच्या घरातील वातावरण बदलले, आर्थिक अडचणी कमी झाल्या, आमचा आत्मविश्वास वाढला. आणि हे चमत्कार नसतात, ही श्रद्धेची ऊर्जा जाणवते. म्हणजे आपलं मन हे आतूनच पॉझिटिव्ह होतं, कारण का आपण पॉझिटिव्ह गोष्टी घडवत असतो आणि पॉझिटिव्ह गोष्टी वाचत असतो. मग मांसाहाराबद्दल काय? तर अध्यात्म आपल्याला जबरदस्ती करत नाही, तो जागृती देतो. जर स्वामी भक्त म्हणून आपण हळूहळू सात्विकतेकडे वळलो तर तो आपला वैयक्तिक प्रवास असतो. पण स्वामी कृपा मिळवण्यासाठी पहिली अट आहार नाही. तुम्ही मांसाहारी असू शकता किंवा शाकाहारी असू शकता. तुमची श्रद्धा, म्हणजे पहिली अट अशी आहे की श्रद्धा, आणि दुसरी अट आहे निष्ठा, तिसरी अट आहे चांगले आचरण. स्वामी कृपेचे तत्व स्वामी म्हणतात, तू 1 पाऊल पुढे टाक, मी 10 पाऊल पुढे घेईन. बरोबर की नाही? तुम्ही मनापासून नाम घ्या, स्वामींवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, कृपा आपोआप तुमच्या आयुष्यात येईल. तुम्ही मांसाहार खा किंवा शाकाहारी खा, पण तुमचं आचरण, मन हे शुद्ध असलं पाहिजे आणि पवित्र असलं पाहिजे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आहारावर जास्त लक्ष देतोय का की मन शुद्ध करण्यावर? जर मनात प्रेम, दया आणि श्रद्धा असेल तर स्वामी तुमच्या सोबत कायम आहेत, कोणत्याही क्षणाला आहेत. तुम्ही डोळे मिटा, मनात स्वामींचा ध्यास घ्या. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व शंका, भीती, अपराधीपणा त्यांच्या चरणी अर्पण करा, कारण स्वामी न्यायाधीश नाहीत, ते करुणामूर्ती आहेत.
तर मंडळी, आहार तुमचा कोणताही असो, काहीही असो, स्वामींची कृपा मनावर अवलंबून असते. श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, नामस्मरण करा. तुमचं आचरण हे स्वच्छ आणि शुद्ध ठेवा आणि अनुभव घ्या ह्या गोष्टींचं. तुमचं आचरण बदलून तुम्ही अनुभव घ्या. स्वामींच्या असीम कृपेचा तुम्हाला नक्की लाभ होईल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.